मित्रांनो बघा भरून घेतले आता ह्यात गहू ह्यात तांदूळ आहेत. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त उठले आंघोळ रेडी झाले. आज लवकर उठले. जसं की तुम्हाला माहीत असते की आज वार आहे शुक्रवार. तर पप्पांबरोबर जायचं असते मार्केटला. मस्तपैकी मार्केटला जायचं, ताजी भाजी घेऊन यायचं मस्तपैकी. हे बघा स्वीट अजून झोपल्याच, डॉली पण झोपल्या म्हणजे जागीच आहे, मस्त पडल्या. चिटू उठून बघते बघा. ए स्वीटी इकडे बघ, चाललोय मी बघ. हे पिलो चला. असंच करते लगेच. मी जवळ गेली की शेकून द्यायला तर बघते. हे पेढा दर हे दर पेढा नको, पेढा डॉली देत थांब. चला असंच करते बघा. मी जवळ आल्यावर ये. डॉलीचं काय खरं नाही, गुरुगुरु त्या डॉली काय ग स्वीट टाटा. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी मार्केटमधून भाजी घेऊन यायचं, त्यानंतर चहा नाश्ता वगैरे करायचं आणि जायचं आपली ड्रॉईंग करण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो काय काय त्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बघा मार्केटमध्ये आलो आहे. तर मित्रांनो आपली भाजी घेऊन झाली बघा मस्तपैकी. आता आपण चाललो आहे घरला. आज काय एवढा बाजार नाही आहे. हळूहळू बाजार कमी व्हायला, कशामुळं काय माहीत. उन्हाळा त्यामुळं व्हायला काय. त्या पावसाळ्यात बघा काय काय होते. तर चला मित्रांनो बाजार झाला आपला, आता जाऊया घरला. तर मित्रांनो जसं की तुम्हाला सकाळी म्हटलेलं, आपण मार्केटमध्ये गेल्यामध्ये जाऊन चहा नाश्ता वगैरे झाला आहे आपला. आता आधी वरच्या घरात कसं ठेवले तुम्हाला माहितीच आहे, ड्रॉईंग करण्यासाठी. ही बघा आपली कालची ड्रॉईंग आहे. तर मस्तपैकी आजची ड्रॉईंग करायची. आजची ड्रॉईंग कोणती करणार काय करणार तुम्हाला दाखवतो ड्रॉईंग झाल्यावर. तर पूर्ण घरात मित्रांनो सगळा आंब्याचाच वास आला आहे. ह्याच्यामुळं मी तुम्हाला रोज का दाखवले आहे, कारण की आपल्याला रोज यात किती बदल व्हायला आहेत बघा. काळे पडाले, तरी पण घरात आंबरस चालूच आहे. आंबा खायल्यात. आंबा पूर्ण काळाच झाला आहे. तर चला मित्रांनो मस्तपैकी ड्रॉईंग काढूया. व्हिडिओ ड्रॉईंग झालं मित्रांनो, मस्तपैकी आपली ड्रॉईंग झालेली आहे. ही बघा ड्रॉईंग काढली आपण. स्टारची ड्रॉईंग काढली आहे. ह्याच्यामध्ये रेड शेडिंग पेन्सिल, येलो आणि स्काय ब्ल्यूचा यूज केला आहे आणि ब्लॅक कलर स्केच पेन. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करून घेऊया आणि शेड्यूल करूया आणि बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते. तर मित्रांनो घरातले काम लागले. हे आता आणलोय बघा. ह्यात तांदूळ घ्यायचा आहे, ह्यात इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे, यात वेगळं तांदूळ घ्यायचा आहे, यात ज्वारी आणि यात गहू. किती किलो सांगितलं मला माहीत नाही, तर बघायचं खाली गेल्यावर कळते. तर यात घेतो सगळं आणि घेतल्यावर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, तर मित्रांनो हे 1 किलोचा डबा आहे. तर आता पहिला यातलं गहू काढून घेऊया. मित्रांनो बघा भरून घेतले आता ह्यात गहू, ह्यात तांदूळ आहेत. हे इंद्रायणी तांदूळ आहे आणि हे ज्वारी आहे. तर चला आता हे कसं न्यायचं काय न्यायचं बघूया आता खाली. तर मित्रांनो आणि परत वर आलो. हे बघा आता आपल्याला न्यायचे आहेत आंबं. आता हे काय बाद झाले, ह्याला नेऊन काय उपयोग नाही आहे. सगळे चिळपाटले बघा, हे काळं मिट्ट झाले सगळं. आता जेवढी यातली नेता येईल तेवढी नेऊया. हे घेऊया. जास्त बाद व्हायला लागते की वरचं आपलं काढून खायला येते. उन्हाळा असल्यामुळे लवकरच पिकतात आंबं. एवढे राहिल्यात. चला एवढीच नेऊया. किती यातली चांगलं निघते किती काय माहीत नाही,